एका बाजूला जोशी फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा. जयदुर्गा टीमची बॅटिंग आहे आणि जोशी फाउंडेशनचा क्षेत्ररक्षक आहे. यस, आमचे साहेबांची जी 4 व्हीलर आहे ती आतमध्ये घेऊन यायची आहे. सन्माननीय मदन बोकशा नाईक साहेबांची जी व्हॅन आहे ती मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायची आहे. रणजित पाटील, आपण जी व्हॅन आहे आपली जी 4 व्हीलर आहे ती आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायची आहे. उपस्थित सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला छान लागलेले आहेत, कारण की सन्माननीय मदन बोकशा नाईक साहेब उपस्थित राहिले, त्यांचा मान सन्मान आपण केलं. जय बजरंग मित्र मंडळाच्या माध्यमातून हा सन्मान इथे आपण केलेला आहे. उपशहर प्रमुख सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल हे देखील उपस्थित झालेले आहेत. ते देखील दोन्ही संघांना शुभेच्छा देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. दिवस चौथा फायनल फ्लड लाईटमध्ये इथे खेळली जाते. मानकुली संघाने मागचा मॅच जिंकला. दापोडे संघाला नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच घेऊन गेले होते आणि एक धाव डिफेन्स केली शेवटच्या चेंडूवर आणि मानकुली संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. साई स्पोर्ट खारबाव संघ देखील आता तयारीमध्ये असेल, कारण की त्यांचा देखील फायनल मॅच होईल. खूप खूप अभिनंदन त्या संघांचं जे फायनलमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. नक्कीच साहेब आमची रजा घेत आहेत. आपण आलात या स्पर्धेमध्ये. दानशू राजा, प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारे मदन बोकशा नाईक साहेब आपली रजा घेत आहेत. आपण आलात, थँक्यू सो मच. हरी जोशी, आपण सामन्याला पण सुरुवात करणार आहोत, तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय संदीप मोरे, शेख हरी जोशी आणि मयूर भोईर आपण या व्यासपीठावर. श्रीनाथ पाटील अंकल आपण देखील यायचं आहे. सन्माननीय आदरणीय राहुलजी नाईक साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील जेपी ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक स्वागत. तसेच रवी मोरे देखील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅचला आपण इथे सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आज टीममध्ये स्वतः मनोहरदादा जोशी खेळताना पाहायला मिळत आहेत. दिलीप मोरे देखील इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा चौथा दिवस दिलीप मोरेला आपण इन ॲक्शन मध्ये पाहतात. एक काल होता जयदुर्गा संघासाठी विकेट किपर बॅट्समन म्हणून खेळत होता सुभाष पाटील, याचा आपण उल्लेख करू. श्रीकृष्ण स्पोर्ट्स जो संघ बनवला त्या संघाला वरती आणण्याचं काम सुभाष पाटीलने केलं. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईकचा परफॉर्मन्स तुम्ही बघितला. भरपूर वर्ष सातत्याने नेताजी स्पोर्ट या टीमसाठी त्याने क्रिकेट खेळला. नंतर बुवासाहेबांच्या एका शब्दावर गावाचं नाव त्यांनी उंच केला. 20 वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून या गावाला उंच आणणारा खेळाडू जगदीश नाईक. मनोज गुलवी, पूर्वीपासून आजही त्याचा दबदबा विकेट किपिंगचा आपण बघितलेला आहे. आजही तालुका क्रिकेटमध्ये मनोज गुलवी, त्यानंतर सर्वच विकेट किपरांचं नाव आपण आवर्जून घेत असतो. टीममध्ये आज सर्व खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारी करतायत. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक गोलंदाज आणि मनोज गुलवी. जगदीश वर्सेस मनोज असंच आपण म्हणूया, कारण की भरपूर वर्षानंतर ते एकत्र आमने सामने आलेले आहेत. सोबत भरपूर वर्ष खेळले, आज आमने सामने पहिल्यांदा आलेले आहेत. मनोज गुलवी कोणत्या प्रकारची सुरुवात करेल आणि जगदीश नाईक कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल. खऱ्या अर्थाने ही प्रतिष्ठेची ही लढाई आहे, प्रेक्षणीय सामना आहे. साहिल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडायचं आहे. सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल यांचं शुभ आगमन झालेलं आहे. तसेच आमचे चेंडू स्पॉन्सर सचिन भाऊ तरे हे देखील उपस्थित झालेले आहेत. राहुल नाईक, तसेच श्रीनाथ पाटील अंकल, संदीप पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांची उपस्थिती करण पाटील वेले गावावरून आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला बॉल आणि पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि बघा जल्लोष, बघा आवाज, बघा प्रेक्षकांचा आवाज खेळाडू कक्षामधनं.
कारण हा षटकार जगदीश नाईकला ठोकला आहे बॅटर मनोजनं. डोंगराचे खाली ग उतरते डोंगराचे खाली उतरलो डोंगराचे खाली ग उतरलो डोंगराचे खाली उतरते डोंगराचे खाली ग उतरते डोंगराचे खाली उतरलो डोंगराचे खाली. ज्या बाटलचे उल्लेख करत होतो ती बाटल सध्या तरी बघा हा चेंडू अप्रतिम आहे. मिसफील्ड पाहायला मिळतीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. मनोज धावतोय आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट. अगदी चांगली बॅटिंग आता मी म्हणेन, कारण हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता, खुलव्या टप्प्याचा होता. दिशा दिली, पॉइंटच्या खेळाडूकडनं मिस्टेक घडली आणि या चेंडूवरती 2 धावा. अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील जोडला जातोय, त्यांचं देखील स्वागत. हा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. वॅकेंट एरिया गॅप होती आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. सन्माननीय हिरामन गुलवी साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स ऑन कार्ड. उपस्थित सर्वच पाहुणे आपण पाहतायत. गावाचा हा प्रेक्षणीय लढत बघण्याकरिता जगदीशच्या अगेन्स्ट मनोज गिलवीने काय षटकार केला होता साहिल? बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा स्विंग बघा, हा स्पिन बघा. बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. जगदीश नाईक. यानंतर गावदेवी भादवड संघ आणि जयदुर्गा संघाने देखील तयारीमध्ये राहायचं आहे. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे आपण. नक्कीच लेजेंडरी खेळाडू आहेत. जगदीश नाईकचा देखील मी उल्लेख करेन. अनेक वर्ष गावासाठी तो ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ओपन क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला होता. हा फटका बघा, भरपूर चांगला आहे. अप्परकट, अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हे मनोज गुलवे बांधवडवाला नाव नाही गाजला. हे मनोज गुलवे बांधवडवाला नाव नाही गाजला. हे नाव नाही गाजला मला सोन्यानं जळलेला. नाव नाही गाजला मला सोन्यानं जळलेला. नाव नाही गाजला मला सोन्यानं जळलेला. या चेंडूवरती शेवटचा जो बॉल होता त्या चेंडूवरती जो चौकार आला, अगदी अप्रतिम तो बॉल देखील होता आणि त्याच्यावरती फटका देखील दर्जेदार होता. कारण ज्या दिशेनं आला बॉल त्याच दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतील. योगेश म्हात्रे आल्यात दुसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल स्विच हिट केलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हे काय घडलं? मनोजला विकेट सोडावी लागेल. मोठा धक्का आता मी म्हणेन संघाला लागत असताना. मनोज बॅक टू दी डगआउट. हे गावागावानं चर्चा होते योगा नानाची. शान आहे बादवड गावाची. शान आहे बादवड गावाची. शान आहे बादवड गावाची. हे गावागावात चर्चा होते योगा नानाची. शान आहे बादवड गावाची. शान आहे बादवड गावाची. शान आहे बादवड गावाची. विकेट आली आहे, महत्वाची विकेट. न्यू बॅटर इन झाला क्रमांक 3 वरती. जगन्नाथ उर्फ जग्गू. संदीप पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज दिला जाईल प्रत्येक षटकारासाठी जगन्नाथसाठी. जगन्नाथ जर षटकार ठोकतो तर त्याला संदीप पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज, म्हणजे जेवढे षटकार तो ठोकेल तेवढे 500 रुपये त्याला दिले जातील. हा चेंडू चांगला आहे, निर्धाव चेंडू. डॉट बॉल आलाय. हा चेंडू देखील चांगला आहे, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. कमबॅक ओव्हर या षटकामध्ये योगेश म्हात्रे
विकेट काढली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. दबाव दबाव आता जगन्नाथ वरती. पुढचा बॉल स्लॉक स्वीप करायचं होतं. हवा तसा बाटच्या पट्ट्यात बॉल आला नाहीये. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. मात्र दुसरीच्या प्रयत्नामध्ये आणखीन एका बॅटरला मैदान सोडावं लागेल. हे 40+ क्रिकेट आहे. धावचीच्या रूपानं गेली आहे विकेट. न्यू बॅटर निकेतन नाईक आपल्याला पाहायला मिळतील जयदुर्गा स्पोर्ट्स संघाकडनं. या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आदरणीय माननीय सन्माननीय संजय भाई म्हात्रे साहेब या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळामध्ये इन ऍक्शन मध्ये देखील आणि नवनिर्वाचित रेग्युलर 40+ संघटनेचे ते अध्यक्ष देखील आत्ताच 2-3 दिवसांपूर्वीच ते बनलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. संजय भाई म्हात्रे साहेब वेलकम. आपलं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पुढचा बॉल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. खरं तर 40+ जेव्हा जेव्हा मॅचेस असतात ना तेव्हा तेव्हा प्रत्येक जो खेळाडू असतो तो कोणत्या ना कोणत्या पदावरती असतो. अध्यक्ष असो, सरपंच असो, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि बघा नवीन 40+ संजय भाई एकच भाई आमचा संजय भाई बनावले माझ्या सोलागल्यामध्ये आमच्या संजय भाई नाव भिवंडी शहरामध्ये. आमच्या संजय भाई नाव भिवंडी शहरामध्ये. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेलकम. या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय लॉयना भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 15 धावा 15 रन. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज पिंटू. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अगदी अंपायर देखील सांगतात की बॉल सोडून त्याला बाट लागली होती. येस, बाट कट लागली होती. चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. निकेतन असतील स्ट्रायकिंग एंडला. पिंटू गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल. हा फटका चांगला. बॉल स्क्वेअर लेगला चालला. खेळाडू दूरवरून येतोय. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 17 धावा. खरं तर या भादवड गावाची एक वेगळी छान आहे. कारण आपण पाहिलं भादवड टेमगरपाडा BTPL भरपूर चांगली स्पर्धा त्यांची ती पाहायला मिळते. नाईट क्रिकेट देखील असतं ते रजनीमध्ये. ती BTPL आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बघा काय घडलंय. फंबलिंग पाहायला मिळालं आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट. आणि नक्कीच मी उल्लेख करत होतो BTPL म्हणजे भादवड टेमगरपाडाचे जे काही नागरिक आहेत. अगदी आपण पाहतो न्यू 40+ चे अध्यक्ष देखील आपल्या समवेत आहेत. मनोहर जोशी साहेब. आणि आता नवनिर्वाचित रेग्युलर 40+ चे देखील अध्यक्ष आपले संजयभाई म्हात्रे साहेब हे देखील याच गावाला बिलॉंग करतात. काही वेगळाच बोलबाला आहे. अनेक सारे शिक्षक याच गावानं दिलं. अनेक सारे समालोचक असेल, अगदी सूत्रसंचालक असेल, ते देखील याच गावाने दिलेले आहेत. सध्या आगरी महोत्सव सुरू आहे. भिवंडी आगरी महोत्सव. त्या ठिकाणी रवींद्र तरेसर आणि मनोहर तरेसर हे सूत्रसंचालन करत आहेत. ते देखील याच गावाला बिलॉंग करतात. हा फटका बघा फसलाय.
अगदी यॉर्कर बॉल सरळ बाटणं खेळण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 20-20. थँक्यू ऑर्केस्ट्रा टीम. धन्यवाद धन्यवाद. षटक समाप्त झालेला आहे. तर आपण आभार देखील व्यक्त करूया कारण की आज व्यासपीठ पूर्ण भरलेलं आहे. नेहमीच जय बजरंग मित्रमंडळ टिमगरपाडा या मंडळावर ज्यांचा सदैव हात आहे तसेच दानशूर राजा सन्माननीय मदनभूषण नाईक साहेब थोड्या वेळीच आपण बघितलं त्यांची इथे उपस्थित झाली होती. मात्र आज या आमच्या गावाचे आपला नगरसेवक लॉयना भिवंडी संजयभाई म्हात्रे देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. सोबतच आपण पाहतोय श्रीनाथ पाटील अंकल तसेच उपस्थित हिरामनजी गुलवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. राहुलजी नाईक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिन भाऊ तरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज सुभाष आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरनं मात्र एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढं सरकेल. खरं तर जेव्हा जेव्हा गावाच्या अशा प्रतिष्ठित टुर्नामेंट्स असतात स्पर्धा असतात त्यामध्ये अशा एक्झिबिशन मॅचेस होणं देखील गरजेचं असतं कारण प्रॅक्टिस सर्व संघ एकत्रच करतात. 40+ रेग्युलर असो मास्टरवाले असो न्यू 40 वाले असो. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नादी लागले त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले चारद चुमंतर झाले चारद चुमंतर संजय भाई एक नंबर कसं भिवंडी लय डेंजर संजय भाई एक नंबर कसं भिवंडी लय डेंजर. भरपूर आनंद घेत आहेत आमची ऑर्केस्ट्रा टीम. श्री समर्थ ऑर्केस्ट्रा टीमचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. हा फटका देखील लाजवाब आहे मात्र खेळाडू डीप मध्ये आणि त्याच्या डोक्यावर बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 2-2 संजय भाई आगरी वाट चला चला गिराय संजय भाई आगरी वाट चला चला गिराय ओय वैरी बागन बाग असिया तुन दिलाचा ओय वैरी बागन बाग असिया तुन दिलाचा. दोन चेंडू आणि 2 षटकार लागोपाठचे. हॅट्रिक कंप्लीट होईल का प्रश्न आहे मात्र खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. कोणती मिस्टेक त्यांना केली नाही या टीपला झेल आणि संपला बॅटरचा खेळ. 9000 नंबर वाला आमचा संजय भाई आला 9000 नंबर वाला आमचा संजय भाई आला 9000 नंबर वाला आमचा संजय भाई आला 9000 नंबर वाला आमचा संजय भाई आला. विकेट आली आहे. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरचा बाकी आहे आणि न्यू बॅटर योगेश गुळवे आलात. आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे पुरस्कर्ते देखील आहेत. तेच मॅचमध्ये शेवटचा अंतिम बॉल खेळण्यासाठी सज्ज झालेत. शेवटचा अंतिम बॉल बाटशी कडा लागली या चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझनला अडवला जाईल. दुसरीचा प्रयत्न काय घडलंय थांबले कशासाठी हाच प्रश्न होता आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 35 धावा बनल्या आणि 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून टीम जोशी फाउंडेशन संघाला असेल अगेन्स्ट टीम जयदुर्गा. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम. आपण पुढच्या मॅचचा टॉस इथे करणार आहोत. आई गावदेवी भादवड 40+ आणि जयदुर्गा 40+ टीमचे दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. हे आई तुझा सचिन दादा लागो आई तुझा अभि दादा आई तुझा सचिन दादा लागो आई तुझा अभि दादा आई तुझा सचिन दादा लागो आई तुझा अभि दादा आई तुझा सचिन दादा
आई तुझा विराज आला आई तुझ्या पूजेला जायला ये दोघं पूजेला जायला ये तो आई तुझ्या पूजेला जायला ये तुझ्या पूजेला जायला ये नक्कीच मी एका गोष्टीबद्दल उल्लेख करत होतो या अगोदर, तेव्हा मॅच सुरू होती त्यामुळे तो उल्लेख थांबला की जेव्हा जेव्हा कोणती अशी गावाची स्पर्धा असते त्यामध्ये एक्झिबिशन मॅचेस होणं गरजेचं असतं. कारण आपण साहिल टॉस करणार आहोत. आई गावदेवी भादवड 40+ आणि जयदुर्गा 40+ याच्यामध्ये टॉस करणार आहोत. आज फायनलचा दिवस आहे आणि या व्यासपीठावर सर्वच पाहुणे उपस्थित झालेले आहेत. त्याच्या उपस्थितीमध्ये पुढचा आपण टॉस देखील तो करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये यायचे. आई गावदेवी 40+ भादवड आणि जयदुर्गा 40+ बिग मॅच प्रेक्षणीय लढत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. लाईन ऑफ भिवंडी. यस, आपण व्यासपीठावर आपण टॉस करूया. हा टॉस जो असणार आहे व्यासपीठावर आपण पाहुण्यांना निमंत्रित करूया. लाईन ऑफ भिवंडी संजयभाई मात्रे, आपण आपल्या शुभास्ते या मॅचचा टॉस आपण करायचा आहे. हा टॉस जो असणार आहे आपण संतोष तरे आणि त्याचबरोबर सुनील दिवेकर. छापाचा कॉल आहे, आलेल देखील छापा आहे. आई गावदेवी 40+ टीम संघाने नाणेफेकी जिंकले. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. यावर्षी तुम्ही एक ट्रॉफी देखील जिंकलेली आहे आणि आता प्रेक्षणीय लढत अभिमन्यू तरे आणि हरी जोशी यांच्या शो मध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? खूप तर आनंद होणारच आहे, कारण जी टीम आहे ती आपल्याच गावची आहे आणि असं काय चांगलीच मॅच होईल. या सीझन मध्ये तुम्ही खेळतायत, एकदा देखील तुम्ही आमने सामने आलेले नाहीये, मात्र इथे आणण्याचं काम हरी जोशी आणि अभिमन्यू तरे यांनी केलेलं आहे. तर ही सामना कोणत्या प्रकारे होईल? टॉस जिंकले, काय निर्णय असेल? बॉल फर्स्ट चांगलाच सामना होईल. किती धावणं रोखणार आहात तुम्ही समोरच्या संघाला? 31-35 पर्यंत एक प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. सुनील दिवेकर, आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती आणि मनासारखं झालं, बॅटिंग मिळाली आहे. 4 षटकांचा सामना आहे. तुम्ही या मॅच साठी किती तयारीमध्ये आहात? खूप तयारीत आहे आणि 40+ आम्ही करणार. या सीझन मध्ये तुमचा सामना झालेला नाहीये गावदेवी टीम बरोबर, मात्र त्या संघाबरोबर खेळायचं आहे, म्हणजे तुम्हाला जिंकायचंच आहे. या आशेनेच तुम्ही आलेले आहात. मात्र फ्रेंडशिप मॅच आहे, तर प्रेक्षणीय लढत आहे, तर मजा येईल का या मॅच मध्ये प्रेक्षकांना? 100% मजा येईल. कसं वाटतं? हरी जोशी आणि अभिमन्यू तरे यांनी तुम्हाला जी संधी दिलेली आहे त्या संधीबद्दल तुम्ही काय म्हणणार? त्या दोघांचा खूप खूप धन्यवाद आम्हाला संधी दिल्याबद्दल. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळ घेत नाहीये, टॉस झालेला आहे. आई गावदेवी भादवड 40+ टीम संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वेळ न घेता आपण मॅच कडे वळत आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. साहिल शिल्केचा आवाज आपण ऐकणार आहोत. आई गावदेवी 36 बनवायच्यात. माझी माऊली गाय तुला विनवणी गेली, गाय तुला विनवणी गेली. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली तुझी पूजा कमी केली.
मॅच सुरू होऊ द्या. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. जगदीश नाईक आणि त्यांच्या समवेत राम नाईक ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. गोलंदाज आहेत राम नाईक, जगदीश नाईक आणि मनोहर जोशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू बॅकफुटला गेलं. अगदी एका क्षणाला वाटलं झेल झाली आहे, परंतु बॉल नक्कीच साहिल, या झेलबद्दल मी नक्कीच एक कहाणी सांगेल. जेव्हा जेव्हा वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईकची कॅच सुटले ना, तेव्हा तेव्हा धावांचा पाऊस पडलेला आहे. पूर्वीचा क्रिकेट आजही तोच क्रिकेट आहे त्याच्याकडे. आणि आता किती महाग पडेल येणाऱ्या काही चेंडूपर्यंत तुम्हाला नक्कीच कळेल. नक्कीच जगदीश नाईक जेव्हा जेव्हा खेळायचा लहान होतो मी सुद्धा, तेव्हा तेव्हा त्याची बॅटिंग पाहायला आवडायची. संदीप आता देखील पाटील यांच्याकडून एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे मनोहर दादांसाठी. फटका फसला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक 500 वाचले. बॅटरला माघारी परतावं लागेल. मनोहर जोशी बॅक टू द डगआउट. हे माझे बंगाला संजय बाईला जो कोणी नरल त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय. हे माझे बंगाला संजय बाईला जो कोणी नरल त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय. हे वरदान दे आयु, हे वरदान दे आयु, आज त्यांचे कामधंद्याला, आज त्यांचे कामधंद्याला. विकेट आली आहे, पहिली विकेट. न्यू बॅटर लवकरात लवकर यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पुढच्या चारही संघाच्या कॅप्टनने आपली टीम घेऊन रिपोर्ट करायचा आहे. आई एकविरा मानकोली टीम, साई स्पोर्ट खारबाव, त्याचबरोबर जगदीश इलेव्हन चाविंद्रा, रिग्नेश इलेव्हन रहानाल या चारही टीमने आपली रिपोर्टिंग करायची आहे. जे फायनलला क्वालिफाय झालेले 4 संघ आहेत त्यांनी आम्हाला रिपोर्ट करायचं आहे. गेंदबाज रामू नाइक, पुरानी तलवार गेंदबाजी में आज काफी चमक आ रही है गेंदबाजी में. हा फटका सुंदर आहे, सर बॅटनं डाऊन दी ग्राउंड. एक सिंगल झाली आहे. खेळाडू होते लॉंग ऑनला, त्याला जास्त काही करावं लागलं नाही, त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचला तो. एक सिंगल न धाव फलक आता पुढे सरकेल. क्या बात है राम नाइक, राम मामा हमारे मैदान में. पुढचा बॉल जगदीश साडी, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो हो, मोठी विकेट, मोठा हादरा बसलाय. उतरते डोंगराचे खाली गा, उतरते डोंगराचे खाली, उतरले डोंगराचे खाली गा, उतरले डोंगराचे खाली, उतरते डोंगराचे खाली गा, उतरते डोंगराचे खाली, उतरले डोंगराचे खाली गा, उतरले डोंगराचे. सन्माननीय राम म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. महाकाल कॅटरेजचे प्रोप्रायटर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण बसून घ्यायचं आहे या मुख्य व्यासपीठावर. राम म्हात्रे, महाकाल कॅटरेजचे प्रोप्रायटर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जेबी ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. महत्वाची विकेट गेली आणि आपण सेलिब्रेशन देखील मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. जगदीश नाईकला अगदी जीवनदान पहिल्या चेंडूवरती दिलं होतं, परंतु रामनं सांगितलं वो तो ट्रेलर था, पिक्चर बाकी थी. विकेट काढली आहे, मोठी विकेट. न्यू बॅटर सतीश आला. राम पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न. हा फटका चांगला, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चुकी केली आहे. हे काय केलं, मौका भी दिया और चौका भी, चौकार. धन्यवाद. शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर.
आमच्या गावचे शाखा प्रमुख सन्माननीय सुरेश बाळू पाटील साहेब यांचा शुभ आगमन झालेला आहे या मुख्य व्यासपीठावर. नाईक केबल प्रोप्रायटर सन्माननीय रणजित नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. विभाग प्रमुख आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. उपस्थित पाहुण्याचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट. राम नाईक साठी अगदी सरळ बाटणं लॉंगनला खेळाडू आहेत. टीपमध्ये बॉल वळला परंतु अडवला जाईल. 2 धावा या चेंडूवरती. राम नाईक भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. विकेट काढल्या परंतु धावा देखील आल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 8 धावा धावफलकावरती. 36 धावांचा पाठलाग करते टीम जोशी फाउंडेशन. हे नावलाई बारी त्याची नवा गाडी, नावलाई बारी त्याची नवा गाडी, त्याच्या नावाचा आहे बलबाला, त्याच्या नावाचा आहे बलबाला. धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम. आला आला धन्यवाद, धन्यवाद. गाववाला, आला आला रे कारण जगवाडे, Thank you. आला आला रे कारण जगवाडे, अक्षय म्हात्रे, धन्यवाद. आला आला रे कारण जगवाडे, गाववाला. थँक्यू. मित्रांनो एक मेगा सत्कार, कारण की त्यांना इन ऍक्शन मध्ये देखील आपण बघणार आहोत. लायन ऑफ भिवंडी संजय भाई म्हात्रे यांचा एक मेगा सत्कार आपण या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक अभिमन्यू तरे आणि हरी जोशी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते हा मेगा सत्कार आपण आपल्या शुभास्ते करायचा आहे. संजयभाई म्हात्रे यांचा हा सन्मान, हे कोण रे ज्यांचं आला? या स्पर्धेला यो बादवडवा. विशेष सहकार्य आहे, त्यांचा हा हे कोण रे मान आला? सन्मान बादवडवा. या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय गजेंद्र मुलवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. आपण आलं या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. तुम्हाला या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा. नक्कीच या मुख्य व्यासपीठावर आपण नुकतंच ज्यांना सन्मानित केलेलं आहे ते आम्हा तुम्हा सर्वांचे परिचयचे आपला नगरसेवक लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचा हा मान सन्मान इथे आपण केलेला आहे, कारण की त्यांना पुढच्या मॅच मध्ये आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आई गावदेवी 40+ टीम संघाच्या माध्यमातून. बॅक टू क्रिकेट. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये शैलेश बोलवलं जात आहे. शैलेश दुसरं षटक घेऊन आला. 8 धावा धावफलकावरती. 36चा पाठलाग करतीया. गोलंदाज सज्ज. 28 बनवायच्या आहेत. फिरकीपटू काय घडलंय? स्टंपिंग. यष्टी रक्षक भरपूर चांगली कामगिरी करत असताना आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एका बॅटरला मैदान सोडावं लागतंय. तीच अदा, तोच क्रिकेट, तीच जिद्द मनोज गुलवी याची. काय स्टंपिंग केली होती. या ठाणे जिल्ह्याची 1 ते 2 सेकंदामध्ये एस्टेटचा वेट घेतला होता मनोज गुलवी यांनी. न्यू बॅटर योगेश आपल्याला पाहायला मिळतील. अजून देखील 28 बनवायचे आहेत. 4 ओव्हरची मॅच. दुसरं षटक मार्गस्थ. हा चेंडू बघा, अगदी ताकद भरपूर आहे या खेळाडूमध्ये परंतु फुटवर्क कामी नाही आलं. जागेवरती खडे खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय शैलेश. पुढचा बॉल. यावेळेस दांडी 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 गुल. वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय. थँक्यू ऑर्केस्ट्रा टीम. कोणाला घाबरत नाही, ऑर्केस्ट्रा टीम धन्यवाद. आमचे कलाकार मनोज भंडारी
यांना एक नम्र विनंती असेल की आपण स्वर्गीय बाबूनाथ नाईक यांच्या कॅसेटचं एक संगीत आपण गायचं आहे, कारण की त्यांचे चिरंजीव विजय बाबूनाथ नाईक आपल्यापर्यंत पुन्हा एकदा जोडलेले आहेत आणि ते खेळणार देखील आहेत पुढचा मॅच. तर एक त्यांच्या नावाचं संगीत होऊन जाऊ द्या. न्यू वाटर पिंटू आलात, पिंटू पाटील. भरपूर चांगली गोलंदाजी जर्सी क्रमांक 10 शैलेश करत असताना फिरकीपटू आहेत. हा चेंडू अगदी कॅरी नाही झाला, कॅरी नाही झाला, नाहीतर ही देखील विकेट जाऊ शकत होती. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे 8 धावा. खर तर या ज्या बिल्डिंग्स आहेत ना तिथनं व्ह्यू चांगला येत असेल त्यांना, कुठेही जायची गरज नाहीये. अनेक साऱ्या स्पर्धा या क्रीडा नगरीवरती होत असतात. फक्त घराचा खिडकी ओपन करायची आहे, तिथे बसायचं आहे, कोल्ड ड्रिंक घ्यायची आहे आणि मॅचचा आनंद घ्यायचा. हा चेंडू काय घडलाय, त्रिफळा उद्ध्वस्त. यमुना लगनात डमडम माझ्या वाजते, तुम कसं करवली नाचते. यमुना लगनात डमडम माझ्या वाजते, तुम कसं करवली नाचते. नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपण पाहिलं जादूगर कैलाश नाईक हे देखील आनंद घेत होते. त्यांचं देखील स्वागत आहे. भरपूर चांगलं कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून केलं जात आहे. किंग ऑफ टेलिकास्ट सध्या अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि त्या ठिकाणी प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जात आहेत. तसेच आगरी कोळी महोत्सव, आपला भिवंडी आगरी महोत्सव सध्या सुरू आहे. आपल्या सन्मानाचा सर्वांना आवडणारा सोहळा सध्या सोनाळ्याच्या त्या क्रीडा नगरीवरती सुरू आहे. ते देखील क्षणचित्र प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून टिपली जातात. चांगलं वर्क त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट भिवंडीमध्ये सध्या एकच यूट्यूब वाहिनीचा बोलबाला आहे. गोलंदाज शैलेश, पुढचा बॉल. हा चेंडू अगदी यष्ट्यांवरती टाकण्याचा प्रयत्न केला नाहीये, तर पायांवरती चेंडू गेलाय. एक धाव, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. या ओव्हर मध्ये महफिल बनवली. 3 धावा दिल्या आणि 1 विकेट काढली. 1 धाव काढली आणि 3 विकेट. मडका बोटला माझी साध्याला कोण सांगविला. 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 धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम. सन्माननीय राहुल नाईक यांचा आम्ही आभार व्यक्त करू. सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेब, त्याचबरोबर लाईन ऑफ भिवंडी संजयबाई मात्रे, सुंदर शेठ नाईक आणि संदीप पाटील, पप्पू शेठ गुंदवले आणि रणजित नाईक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ट्रिपल एचच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडीमध्ये जात आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून जशी वेळ मिळेल तशी सर्वांची नावं आपण पुन्हा एकदा घेऊ, कारण की ज्याने ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. आणि आज ही स्पर्धा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून जात आहे. सर्वांचा हा प्रेम असाच राहू द्या. जय बजरंग मित्रमंडळ टेमगरपाडा या मंडळावर आपला सर्वांचा ऋणी आहे आणि आभार व्यक्त करतोय मी या स्पर्धेच्या माध्यमातून.
हा फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि झेल झाली ड्रॉप. नाटकीय चित्र अगदी. यष्टांवरती वेध घेतला असता, निशाणा साधला असता तर विकेट जाऊ शकत होती. हे यष्टीरक्षकाला वाटतं माहिती नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकता, हुलकावणी दिली बॅटरला. हे बघा, हे बघा हे चित्र. नक्कीच आपण आभार व्यक्त करू मनोज भंडारी यांचं, कारण की स्वतः विजय बाबुलनाथ नाईक, जे बाबुलनाथ नाईक यांचे चिरंजीव आहेत, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढील वाटचालीस. कारण की त्याने हुबहूब गाणे जो आहे गायलेलं आहे आणि ते गाणे त्यांना खूप आवडले. त्याने आभार व्यक्त करण्यासाठी आम्हाला सांगितलं. आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय आणि असंच तुम्ही काम करत राहा, असंच तुम्ही गात राहा आणि या महाराष्ट्राचं नाव तुम्ही आपल्या सिंगिंगच्या माध्यमातून उंच करा. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यावेळेस फटका चांगला आहे का कोणा रिझनला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही मिळालं नाही. या जेबी ट्रॉफी 2025 प्रेक्षणीय लढती सध्या आपण पाहतोय. यानंतर ग्रामीण पूल मधला मेगा फिनाल बाकी आहे. भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट मधला देखील मेगा फिनाल आहे. जगदीश 11 साविंद्रा अगेन्स्ट रिग्नेश 11 राणाल अशी भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅटची मेगा फिनाल आहे. आणि साई स्पोर्ट खारबाव अगेन्स्ट एकवीर स्पोर्ट मानकोली अशी मेगा फिनाल आहे मॅच ग्रामीण पूल मधनं. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी हा फटका चांगला, बॉल चाललाय चाललाय चाललाय, आउट ऑफ पार्क, षटकार. हे सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून छपून मला ये ग बेटाय. अरे बोरीला बोर गेलाय, सोनूला बागोना म्या टिपलाय. बोरीला बोर गेलाय, सोनूला बागोना म्या टिपलाय. अरे बोरीला बोर गेलाय, सोनूला बागोना म्या टिपलाय. अरे बोरीला बोर गेलाय, सोनूला बागोना म्या टिपलाय. टेलिव्हिजन स्क्रीन वरती ऑर्केस्ट्रा टीम आपण पाहू शकता. आणि काय लाजवाब षटकार होता. मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न गुरु नाईकचा वेलकम शुभागमन झालेला आहे या मुख्य व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बिस्लरी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. मंगेश शेलार यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आई एकविरा कोल्ड्रिंक आउटचे प्रोप्रायटर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जोशी फाउंडेशनचा. हो हो हो, चांगला बॉल आहे. स्वतःला यॉक केलं बॅटरनं, कारण स्टेप आउट थोडासा झाला होता. आणि चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू, या अगोदरचा बॉल षटकार होता, परंतु त्यानंतर कमबॅक गोलंदाजानं केलं. फुलटॉस आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोचेल, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे लाल मिरची हिरवा दे, आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे. हे लाल मिरची हिरवा दे, आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे. तुझ्या जीवाला जीव लागलाय, तुझ्या जीवाला जीव लागलाय. ती मेन गेटावर जी मुलं बसलेली आहेत तिथून उठायचं आहे आपण. जो पडदा लावले त्याच्या समोर बसलेल्या बॅनरच्या खालती त्या मुलांनी उठायचं आहे तिथून. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. अंपायर्स कॉल आहे म्हणून बीमर वेस्ट चेक केलं जाईल नो बॉल आहे की नाही. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आला. धावफलक 21 वरती 21. अजून देखील 15ची गरज, 15 धावांची गरज. 21 बनल्यात.
7 बॉल आणि यावेळेस काय घडलंय 1 धाव 2 धाव तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट नाहीयेत. तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल आणि 6 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 13 धावांची. हे आला रे आला चकड्यावाल्या दादा बसून चकड्यामध्ये दादा बसून चकड्यामध्ये आमचा मागेच दादा जरा जिंकला 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 हे आला रे आला चकड्यावाला आला रे आला चकड्यावाला बसून चकड्यामध्ये दादा बसून चकड्यामध्ये. मित्रांनो, या स्पर्धेनंतर सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांचा देखील एक मेगा इव्हेंट तुमच्या भेटीला येत आहे. 7 फेब्रुवारीपासून ती स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर डे अँड नाईट पाहायला मिळणार आहे. नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये कृष्णा जोशीचं येणं बाकी आहे. अजूनही बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेलं नाही आहे. पिंच हिटर येणं बाकी आहे. मात्र समीकरण सोपं देखील नाही आहे साहिल, कारण की रजनीमध्ये अशा प्रकारचे धावांचं इक्वेशन जेव्हा असतो तेव्हा दबाव भरपूर असतो संघावर. नक्कीच काही खेळाडू असतात ते संघाचे हिरा असतात, त्यांना जपून ठेवलं जातं, सांभाळून ठेवलं जातं. वेळ आल्यावरती ते आपला खेळ दाखवतात. कृष्णा जोशीला देखील अजून थांबवून ठेवलेला आहे कारण 6 चेंडू आहेत, 13 बनवायचे आहेत. गेंदबाज मशहूर गेंदबाज है जे जगन्नाथ जोशी गेंदबाजी के लिए आए और जय दुर्गा बी की ये पुरानी तलवार गुरु अब होना है आपको शुरू. 6 बॉल आणि 13ची गरज. गोलंदाज सज्ज पहिला बॉल घेऊन जगन्नाथ. पहिला चेंडू फटका फसला. मिश्रामिक स्ट्रोक चेंडू खाली स्वतः गोलंदाज. हो डायरेक्ट हिट आणि येस बॅटरला मैदान सोडावं लागेल. डायरेक्ट हिट झालीये त्यामुळे बॅटर बाद होतोय. आणखीन एक धक्का. शिवरायाचा माऊला बला जनतेला नेताला बला सारंगी सगळ्याला मनुला राणावाला आला आय मनाने साला संजयबाई आला हे एकच वादा आमचा संजय दादा एकच वादा आमचा संजय दादा एकच वादा आमचा संजय दादा. अगदी झेल तर ड्रॉप झाली परंतु धावचीच्या रूपानं विकेट गेली आहे. न्यू बॅटर आल्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला गुरु पाहायला मिळतील. अजूनही कृष्णा जोशी आलेले नाही आहेत. खरं तर विचार केला तर 7 विकेट गेलेत. हा चेंडू बघा अप्रतिम. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. आता कृष्णा जोशीला यावं लागेल. हे संजय भाई आला रे आमचा संजय भाई आला. हे संजय भाई आला रे आमचा संजय भाई आला. हे संजय भाई आला रे आमचा संजय भाई आला. हे संजय भाई आला रे आमचा संजय भाई आला. हे संजय भाई आला रे आमचा संजय भाई आला. हे संजय भाई आला रे आमचा संजय भाई आला. नक्कीच आमनेगावच्या दीपाली जोशी यांचे चिरंजीव आयुष जोशी आपल्या या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. जगदीश श्रीमंत चाविंद्र टीम संघाचे करता धरता आपण पाहतोय समाजसेविका दीपाली जोशी यांचे चिरंजीव आशु यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही बॅटरसाठी सुवर्ण संधी. जर तुम्ही षटकार लगावता तर जेबी ग्रुप यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू.
एक सिंगल या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल 24 धावा. आता 12 धावांची गरज, म्हणजे 2 मोठे फटके खेळायचेच आहेत. नक्कीच आता षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे संदीप पाटील यांच्या माध्यमातून रणजित गुलवीसाठी दोघांसाठी, आणि मॅच जर जिंकली तर 1000 रुपयाचा पारितोषिक दोघांसाठी. यस 25 झाल्या, 11ची गरज. हा फटका चांगला आहे, चेंडू हवेत. एफर्ट बघा, एफर्ट भरपूर लाजवाब, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन चेंडू आणि धावांची गरज ती कृष्णा म्हणजे 7. रणजितची यवन जोडी हे कृष्णा रणजितची यवन जोडी त्याच्या जोडीला तोडत नाही रायगड ठाण्यानं प्रेम आहे त्याच्या जोडीला तोडत नाही रायगड ठाण्यानं प्रेम आहे त्याच्या जोडीला तोडत नाही रायगड ठाण्यानं प्रेम आहे त्याच्या जोडीला तोडत नाही रायगड ठाण्यानं प्रेम आहे. 2 बॉल आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. 2 बॉल 7. चला यानंतरची देखील आपल्याला मॅच खेळवायची आहे. प्रेक्षणीय मॅच ती देखील असेल. सात धावांची गरज आहे. नक्कीच तो स्कोर जेव्हा धावचीत आउट झाला होता तेव्हा 1 धाव मोजली नव्हती स्कोरबोर्ड वरती, ती ऍड केली. बघा आपली स्पर्धा आहे, स्कोर देखील आपल्याच गावचा आहे. काही 19-20 झालं तर त्याला धरा. येस, सुशांत पाटील देखील जॉईन झालेत. रिग्नेश 11 राहणार संघाचे या अगोदरच्या मॅच मध्ये अवेलेबल नव्हते. आता हिटिंग करण्यासाठी ते देखील इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम, आपलं देखील स्वागत. थोडं स्पीडअप करायचं आपण, अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत यानंतर देखील. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल घेऊन. 2 बॉल 7. फटका चांगला, लॉंग ऑनला खेळाडू. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाकारलंय. जर दुसरी धावली असते तर झाली असती, परंतु आता 1 बॉल आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू 6ची गरज. इसको लगा डाला तो मॅच जिंकायला. आता भाव वाढलेत. जर षटकार लगावला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिला जाईल जेबी ग्रुप कडनं. 1 बॉल 6. यामध्ये दबाव गोलंदाजावरती आहे, कारण बॅटरच्या मनामध्ये आहे की मला मारायचंच आहे. आता गोलंदाज कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी धन्यवाद करेल? कॉमेंट्री बॉक्स. कृष्णा जोशी आणि रणजित गुलवी यांनी जर हा सामना जिंकला तर जय बजरंग मित्रमंडळ जो तुमचा ग्रुप आहे त्याच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून 1 मिनिटं थांबली तर जास्त वाढतील. गोलंदाज सज्ज, चला वे कमी घ्या. 1 बॉल 6. फटका चांगला तर आहे, परंतु बॉल एक सिंगल साठी पण नाही गेला आणि मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली टीम जयदुर्गा टेमकरपाडा संघानं. अभिनंदन टीम जयदुर्गा टेमकरपाडा अँड हार्ड लक टीम. मानमच्या भिवंडीचा पहिला ग मानमच्या भिवंडीचा पहिला मानमच्या भिवंडीचा पहिला ग मानमच्या भिवंडीचा पहिला मानमच्या भिवंडीचा पहिला ग मानमच्या भिवंडीचा पहिला भिवंडीचा पहिला ग मानमच्या भिवंडीचा पहिला. ऐकला नवस काय काय बोलू मला नवस काय काय बोलू ऐकला नवस काय काय बोलू गो नवस काय काय बोलू ऐकला नवस काय काय बोलू गो नवस काय काय बोलू. सन्माननीय आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत पाहुण्यांचं. राहुल नाईक साहेबांचं आपण इथे